नमस्कार, मी राहुल सडोलीकर आणि तुम्ही पाहताय डिजिटल कोल्हापूर. कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक पार पडलेली आहे, पण निवडणूक पार पडल्यानंतर सुद्धा काही मुद्दे फार महत्त्वाचे असतात. कोण लढलं, कोण जिंकलं यापेक्षा कोण ठामपणे उभं राहिलं हे फार महत्त्वाचं असतं. लढणाऱ्या माणसामध्ये निर्धार असतो, तो निर्धार फार महत्त्वाचा असतो, कारण उद्याची नांदी त्या निर्धारावर ठरत असते. मी सध्या कोणासोबत आहे तुम्हाला माहितीच आहे. प्रभाग क्रमांक 9 हा राज्यभर गाजला. तो अशा कारणासाठी गाजला कारण काँग्रेसचे गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील यांचे जुने सरदार शारंगधर देशमुख विरुद्ध सतेज पाटील यांचे निष्ठावान सरदार राहुल माने यांची ती लढत होती. आणि ही लढत जरी आज पूर्ण झाली असली तरी लढणाऱ्याचा इतिहास लिहिला जातो जिंकणाऱ्यांपेक्षा, असा आपला इतिहास आहे मराठी मुलकाचा. मानेसाहेब नमस्कार. नमस्कार. निवडणुका संपलेल्या आहेत, तुम्ही अत्यंत जोमानं लढाई लढलीत. काही गणितं असतात त्याच्यामध्ये आपण मागे पडलात, निकाल लागला. काय भावना आहेत तुमच्या आता या क्षणी? निवडणूक लढली, निकाल लागला आणि भावना त्यातल्या भरपूर आहेत. भावना एक होत्या की बाबा आपण आज पक्षाच्या आपल्या भूमिका घेऊन ज्या काय लोकांच्याकडे गेलो त्या भूमिकेच्या बरोबर जात असताना प्रथममध्ये आपण पक्ष समोर ठेवून या इलेक्शनला सामोरं जायचं ठरलं. तर पक्ष म्हणून जात असताना पक्षाची आयडिओलॉजी असेल किंवा समोरचं पॅनल आता बांधले गेले आणि काँग्रेसची विचारधारा मानणारी लोक जी इथं असतील त्यांना आश्वस्त चेहरा दिसावा किंवा असावा, तर ह्या माध्यमातून आपण ती भूमिका स्वीकारली आणि समोर आपण इलेक्शनला गेलो. या सगळ्या लढाईमध्ये एक सगळी अशी चर्चा होती की काँग्रेसचे गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. तुम्हाला काय वाटतं? बंटी पाटलांनी आज कोल्हापूरमध्ये 30च्या वरती जागा जिंकलेल्या आहेत, 35च्या वरती जागा जिंकलेल्या आहेत आणि त्यांना राज्यभरामध्ये एक लढणारा माणूस म्हणून त्यांना ओळख मिळालेली आहे. तीच ओळख आज त्यांची सरदार किंवा त्यांचे शिलेदार म्हणून तुम्हाला मिळाली. कसं बघता या सगळ्या वर्णनांकडे? आज जर जिल्ह्यात बघितलं आपण तर जिल्ह्यात काँग्रेसचं जर कोण लढत असेल काँग्रेसची विचारधारा घेऊन तर ते एकमेव सतेज उर्फ बंटी पाटील हेच आहेत. त्या लढाईत लढत असताना की बाबा आपण आता अशा टप्प्यावर आहे की आपले सगळे मागं पुढं चालू आहे. राजकीय दृष्ट्या कोण या पक्षात जाते, कोण त्या पक्षात जाते. तर त्या पक्षात जात असताना आपण आपल्या नेत्याच्या बरोबर ठाम राहिले आणि ह्या टप्प्यावर कुठल्याही परिस्थितीत नेत्याचा आपला जो हात आहे तो आपल्या हातातून निसटता कामा नाही. या भूमिकेनं आपण ती इलेक्शन लढू. साहेब, उद्याची दिशा काय आहे? दिशा कशाच्या अनुषंगाने? राजकीयदृष्ट्या राहुल मानेंची राजकीय दिशा काय असेल पुढच्या काळामध्ये? आज जसे बंटी पाटील सांगतायत, वेळोवेळी तुम्ही बघताय की बाबा काँग्रेसकडून बंटी पाटील एकटा लढला जसा आहे, तर मी एकटा म्हणणार नाही, पण आम्ही सगळी मिळून बंटी साहेबांच्या माध्यमातून लढत राहू त्यांच्याबरोबर, एवढी माझी भूमिका आहे. साहेब, तुमच्या राजकीय वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही वेळ दिला त्याबद्दल तुमचे आभार आणि तुमच्या लढाऊ वृत्तीला सुद्धा शुभेच्छा. थँक्यू. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.